नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजेच कॅप राऊंड 4 यासाठी आता ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि याविषयीच मग कुठले विद्यार्थी पात्र आहेत, कोणते विद्यार्थी अपात्र आहेत आणि ऍडमिशन कोणाला भेटणार याविषयीची सविस्तर माहिती सीईटी सेलनी ऑफिशियल वेबसाईटला दिलेली आहे. तर नेमकी ही नोटीस काय आहे, सीईटी सेलनी कोणाला पात्र केलंय, कोणाला अपात्र केलंय याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा LLB 3 इयरच्या कॅपच्या ऑफिशियल वेबसाईटला येतो तर आज म्हणजेच 17 सप्टेंबर 2025 रोजी ही नोटीस नंबर 4 कॅप राऊंड 4 इन्स्टिट्यूट लेवल राऊंड LLB 3 इयर्स तुम्हाला दिसत असेल. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नोटीस या ठिकाणी ओपन होणार आहे आणि याच नोटीस मध्ये हे पहा 17 सप्टेंबर 2025 instructions to candidate and institutes for institutional level round for LLB 3 years academic year 2025-26. तर आता ही नोटीस नंबर 4 आहे LLB 3 इयरच्या कॅप राऊंड 4 म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड साठी. तर बघा आता या नोटीस मध्ये कोण पात्र कोण अपात्र सांगितलंय तर काही आपण बेसिक इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी पाहून घेऊयात. Candidate should edit, upload the required documents in the CAP application form if any mistake is observed in the CAP application form and should fill the college choices for institution level round 4. तर मित्रांनो, तुमचा प्रश्न होता की या राऊंडला आपल्याला कॉलेज एडिट करता येईल का? तर आपल्याला कॉलेज एडिट करता येणार आहे, नवीन डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहे, आपली कॅटेगरी चेंज करता येणार आहे आणि हे कशा प्रकारे एडिट करायचं त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये देतोय. त्याचबरोबर कॉलेज ऑप्शन कसे द्यायचे याचा देखील व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिला असेल, तो आपण बनवलेला आहे. तो देखील तुम्ही पाहिला नसेल तर त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये भेटून जाईल. कारण मित्रांनो, इथे दिलेला आहे कॉलेज ऑप्शन्स फिल्ड फॉर राऊंड 3 और प्रिव्हियस राउंड्स विल नॉट कन्सिडर्ड फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 4. तर पाठीमागे तुम्ही थर्ड कॅप राऊंडचे किंवा फर्स्ट सेकंड राऊंडला दिलेले ऑप्शन्स या चौथ्या राऊंडला चालणार नाहीयेत. इथं जे आहे मित्रांनो, तर सर्वांना फ्रेश आणि कंपल्सरी नवीन कॉलेज चॉईसेस द्यायचे आहेत. The fourth and final institutional level round of admissions will be conducted at the level of admitting college as per the schedule declared on the course website. तर ही टोटल ऍडमिशन प्रोसेस जी आहे याच्यामध्ये सीईटी सेलचा रोल फक्त मध्यस्थाचा आहे. सीईटी सेल काय करणार आहे की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालं नाही झालं हे सांगणार नाहीये. फक्त कॉलेज तुम्ही जे दिलेले ऑप्शन कॉलेज पर्यंत पोहोचवणार आहे आणि कॉलेजची जी मेरिट लिस्ट आहे ते वेबसाईटला पब्लिश करणार आहे. इथं तुम्हाला सीईटी सेलचा कुठलाही रोल नसणार आहे. ही टोटल इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड जे आहे हे ऍडमिशन जे आहे ते कंडक्ट करण्याची जबाबदारी ऍडमिटिंग कॉलेजवरती आहे आणि त्या कॉलेजनी दिलेल्या शेड्यूल नुसार ती पार पाडायची आहे. All ACAP/institutional level seats available for admission in round 4 will be filled in through the system generated merit list. आणि याची कॉलेजच्या सिस्टम मध्ये मेरिट लिस्ट जनरेट होणार आहे आणि ती लिस्ट आपल्याला सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटला पाहता येणार आहे. जेव्हा ही लिस्ट पब्लिश होईल तेव्हा चॅनलवरती तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल की कशा प्रकारे ही लिस्ट पाहायची आहे. It is obligatory on the part of admitting college to intimate the process of admission to the candidates in the merit list by email and SMS and publishing notices on the college website and notice board. तर मित्रांनो, बरेचसे कॉलेज या गोष्टीची काळजी घेत नाहीयेत. तर सीईटी सेलने इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. ऑब्लिगेटरी म्हणजे त्यांच्यावरती बंधन आहे की जे काही मेरिट लिस्ट असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजला प्रेफरन्स दिलेला असेल, चॉईस दिले असेल, त्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट लागल्यानंतर ईमेल थ्रू किंवा SMS द्वारे किंवा फोन कॉल द्वारे त्यांना सांगायचं आहे. त्याचबरोबर नोटीस बोर्ड वरती कॉलेजच्या वेबसाईट वरती ही मेरिट लिस्ट ही डिक्लेअर करायची आहे. मेकिंग फ्री अँड फेअर ट्रान्सपरंट ऍडमिशन इन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऍडमिटिंग कॉलेजेस. आणि ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती फ्री आणि फेअर असणार आहे. इथं गैरप्रकार होऊ नये यासाठी ही प्रोसेस ट्रान्सपरंट आणि फेअर व्हावी आणि फ्री, तुम्हाला कुठलंही या ठिकाणी एक्स्ट्रा फी द्यायची नाहीये आणि हे सर्व करण्याची जबाबदारी कॉलेजची आहे असं सीईटी सेलने सांगितलेलं आहे. Colleges should communicate the process of the admission to all candidates who have given choices
फॉर इंस्टिट्यूशनल लेवल राउंड अँड हुज नेम्स आर अपीअरिंग इन द मेरिट लिस्ट. तर ही कशा प्रकारची प्रोसेस आहे याविषयीची ज्या माहिती ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजला चॉईस दिले त्यांना सांगायची आहे, असं TTCLचं म्हणणं आहे. Candidates give multiple choices for institute level round should keep in touch with the college and take judicious decision as per their own merit and place in the individual college merit list. यापूर्वी देखील मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ही प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. आता तुम्ही 4-5 कॉलेज 10 कॉलेज दिले असतील तर प्रत्येक कॉलेजची सेपरेट मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्या मेरिट लिस्ट मध्ये आपला नंबर किती नंबरला आहे, आपली रँक काय आहे, त्यानुसार कुठं कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, कुठं ऍडमिशनसाठी जायचं आहे, याचा ज्युडिशियल डिसिजन त्या कॅन्डिडेटने घ्यायचा आहे. कॅन्डिडेट शुड कीप इन टच विथ कॉलेज, म्हणजे आपण कॉलेजच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं आहे. ऍडमिशन झालेलं आहे का नाही, व्हॅकन्सी आहे का, माझा नंबर बसतोय का नाही, याविषयीची चौकशी आपण कॉलेजमध्ये वारंवार करायची आहे. फर्स्ट डे सोडून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा फर्स्ट डे ला देखील तुम्ही जाऊन येऊ शकता. आणि किती विद्यार्थी आलेले आहेत, कोण नको म्हटलेलं आहे, आपल्या मेरिट पेक्षा कमी रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला ऍडमिशन देणार नाहीत याची काळजी स्वतः विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. कॅन्डिडेट्स कॅन सीक द वॅकन्सी पोझिशन ऑफ द इच कॉलेज ऑन द कॅप पोर्टल. तर कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, प्रत्येक दिवशी किती ऍडमिशन झालं याविषयीची माहिती तुम्हाला याचा वॅकन्सी रिपोर्ट कॅपच्या पोर्टलला तुम्हाला भेटून जातो. तो कसा चेक करायचा आहे, वॅकन्सी कशी चेक करायची, कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे कसं पाहायचं, याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये देतोय, ते तुम्ही चेक करू शकता. कॅन्डिडेट्स विल गिव्ह चॉईसेस टू द कॉलेजेस ऑफ देअर चॉईस. हे ते आपल्याला सांगायला नको, आपल्याला जे हवंय त्या सर्व कॉलेजला आपण चॉईस द्यायचा आहे. आफ्टर जनरेशन ऑफ कॉलेज वाईज इन्स्टिट्यूट लेवल राउंड मेरिट लिस्ट, candidates check their merit in a respective college online through the link given on website homepage and accordingly take the decision to visit the college. आणि जेव्हाही मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल तेव्हा आपल्याला या ठिकाणी मेरिट लिस्ट असा हा ऑप्शन येणार आहे. त्यावरती क्लिक करून कॉलेज वाईज आपली रँक पाहायची आणि त्यानुसार कुठल्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन भेटू शकेल, कुठल्या कॉलेजला आपल्याला जायला पाहिजे ते विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे. The candidates will get separate link for options for a cap institute level seats. तर या ठिकाणी अप्लाय फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड, सिलेक्ट कॉलेजेस, प्रिंट ऑप्शन फॉर्म अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. आणि हा कॉलेज ऑप्शन कसा भरायचा त्याची देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. Colleges institutes will admit the candidates as per the system generated merit list taking into account availability of seats before admitting the candidate. There will be through verification of documents of the candidate. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. तर मित्रांनो, या राऊंड मध्ये तुम्ही कॅटेगरी चेंज केली असेल किंवा तुमच्या फॉर्म मध्ये बदल केला असेल तर तो बदल केलेला आणि तुमचे डॉक्युमेंट हे एकसारखे असायला पाहिजेत, मॅच व्हायला पाहिजेत. कारण आता इथं ई व्हेरिफिकेशन होणार नाहीये. आणि जरी ई व्हेरिफिकेशन झालं असलं तरी कॉलेजला परत एकदा या ठिकाणी व्हेरिफिकेशनची जबाबदारी दिलेली आहे. सर्व माहिती बरोबर असतील, डॉक्युमेंट बरोबर असतील तरच तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल, अन्यथा तुमचं ऍडमिशन हे रिजेक्ट होऊ शकतं. आणि मग काय करायचं, सर्व माहिती बरोबर असेल, विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला आला असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 1000 पेमेंट हे वन टाइम फी जी आहे ती भरली नसेल तर ही वन टाइम सीट एक्सेप्टन्स फी आता तुम्हाला कॉलेजमध्ये भरायचे. यापूर्वी कसं होतं की कोणतं कॉलेज आपल्याला अलाउड झालंय हे समजायचं आणि मग आपण ती सीट फ्रीज करायचो किंवा बेटरमेंट करायचो आणि त्यासाठी 1000 रुपये फी भरावी लागायची. परंतु आता ही 1000 रुपये फी भरण्याचा ऑप्शन तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये भेटणार नाही. तर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला जाल, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील तेव्हा कॉलेजमध्येच 1000 रुपये तुम्हाला भरावे लागले असतील, जर यापूर्वी तुम्ही 1000 रुपये भरले नसतील तर. ज्यांनी ऑलरेडी 1000 रुपये भरून सीट फ्रीज केली असेल, त्यांचं ऍडमिशन कॅन्सल झालं असेल किंवा ते ऍडमिशनला जाऊ शकले नसतील, अशा विद्यार्थ्यांना परत 1000 रुपये भरावे लागणार नाहीत. आता इथं महत्वाचा मुद्दा आहे. इथं सांगितलंय की या इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला इलिजिबल कोण आहे, पात्र कोण आहे. तर या राऊंडला ऑल कॅप रजिस्टर्ड नॉन ऍडमिटेड कॅन्डिडेट्स आर इलिजिबल टू पार्टिसिपेट इन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड ऍडमिशन प्रोसेस. तर या राऊंड मध्ये ज्यांनी कॅप रजिस्टर्ड केलेला आहे आणि ज्यांचं ऍडमिशन झालेलं नाहीये असेच विद्यार्थी आणि असे सर्व विद्यार्थी यामध्ये पात्र आहेत, या राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात.
मग अपात्र कोण आहे? ज्यांना ऍडमिशन भेटलेलं आहे असे विद्यार्थी अपात्र आहेत. मग अशा विद्यार्थ्यांना जर कॅप राऊंड 4 मध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर पुढे दिलेलं आहे, admitted candidates are eligible to participate in institutional level round admission process, but they they have to cancel the admission of round first, round second and round third through admitted college login. आणि जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन ऑलरेडी मिळालं असेल आणि त्यांना जर या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यांना अगोदर जर फर्स्ट राऊंड असेल, सेकंड राऊंड असेल किंवा थर्ड राऊंड असेल, याच्यामध्ये मिळालेलं ऍडमिशन कॉलेजच्या लॉगिन मध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला कॅन्सल करून घ्यायचंय, तरच तुम्हाला या राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, द कॅन्सल सीट विल बी फोरफिटेड अँड विल नॉट बी मेड अवेलेबल टू द कॅन्डिडेट if he fails to get the admission in the institutional level round in the desired college. आणि एकदा जर का तुम्ही हे कॉलेज कॅन्सल केलं आणि तुम्ही या राऊंड मध्ये पार्टिसिपेट झालात पण तुम्हाला हवं असलेलं कॉलेज तुम्हाला नाही भेटलं, तर तुम्ही जे सीट कॅन्सल केलंय ते कॅन्सलच होणार आहे. तिथं तुम्हाला परत ऍडमिशन भेटणार नाही, ते सीट तुमचं फॉरफिट होणार आहे. Editing the CAP application form and giving college choices. Already registered candidates will be able to edit their application form. जर त्यांना काही चेंजेस करायचे असतील, डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील, प्रोफाईल मध्ये चेंजेस करायचे असतील, एज्युकेशन मध्ये चेंजेस करायचे असतील, तर असे विद्यार्थी त्यांचा फॉर्म एडिट करून घेऊ शकतात. त्यासाठी मग तुम्हाला अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तो तुमचा फॉर्म, अनलॉक केलेला ऍप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जाऊन तुम्हाला सर्व माहिती भरून लॉक करायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट लॉगिन मध्ये गेल्यानंतर अप्लाय फॉर इन्स्टिट्यूशनल राऊंड सिलेक्ट कॉलेजेस यावरती क्लिक करून तुम्ही कॉलेज ऑप्शन देऊ शकता. ही प्रोसेस ऑलरेडी आपण सांगितलेली आहे. कॅन्डिडेट कॅन चेंज देअर चॉईस एनी टाइम ड्युरिंग द शेड्यूल पिरियड as per the updated schedule of the course. Candidates are required to give minimum 2 choices. There is no maximum limit of filling college choices. तर विद्यार्थ्यांचा हा देखील प्रश्न होता की सर कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती कॉलेज देऊ शकतो? तर कमीत कमी मित्रांनो 2 कॉलेज तुम्हाला द्यायचे आहेत आणि जास्तीत जास्त त्यासाठी कुठलंही लिमिट नाही आहे. 214 कॉलेज अवेलेबल आहेत, तर त्या 214च्या 214 ऑप्शन तुम्ही देऊ शकता. तर मित्रांनो अशी काही ही महत्वाची माहिती आहे. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल आणि कॅटेगरीला जागा नसतील तर तुम्ही ती कॅटेगरी चेंज करू नका, तर त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मी कुठल्या बेसिसवरती सांगितलं त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. इफ वॅकन्सी इज अवेलेबल इन द कॉलेज देन admit the candidates of same quota as per institutional level merit list. समजा MS च्या जागा शिल्लक असतील तर त्या MS स्टुडंट्स भरायच्या आहेत. अदर दॅन महाराष्ट्र स्टेट जागा असतील तर त्या ठिकाणी अगोदर OMS चेच कॅन्डिडेट घ्यायचे आहेत. If there is a vacancy in category, allocate the seat to the same category and candidate as per the system generated merit list. आणि समजा एखाद्या कॅटेगरीला जागा असेल, SC ला असेल, ST ला असेल, तर त्याच कॅटेगरीला ऍज पर मेरिट लिस्ट म्हणजे समजा एखाद्या कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांनी चॉईस दिलेले आहेत, परंतु त्यामध्ये एक असा त्या कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, त्याची रँक जरी 100 असली परंतु तो एकच त्या कॉलेजमध्ये त्यांनी चॉईस दिलं असेल तर त्याची रँक 100 असली तरी तो विद्यार्थी त्याच्या कॅटेगरी मधून पहिल्या रँक मध्ये येतील. म्हणून तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन भेटणार आहे. मग पुढे सांगितलंय इफ द कॅन्डिडेट ऑफ द सेम कॅटेगरी इज नॉट अवेलेबल इन द मेरिट लिस्ट. जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमच्या कॅटेगरीला जागा नसेल तरी इतर कॅटेगरीची तुम्हाला भेटू शकते, पण केव्हा? समजा त्या कॅटेगरीचा विद्यार्थी त्या मेरिट लिस्ट मध्ये नसेल, म्हणजे SC ची जागा आहे परंतु SC चा विद्यार्थी आलाच नाही, then the college has to admit the candidate from inter say merit list of all category candidates. मग इतर सर्व कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचा जो मेरिट मध्ये तो विद्यार्थी असेल, मग तो OBC असेल, SC असेल, ST असेल, SCBC असेल, तर मेरिट नुसार त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ऍडमिशन द्यायचं आहे. समजा ते कुठल्याच कॅटेगरीचे त्या ठिकाणी विद्यार्थी नसतील, असं होऊ शकत नाही, पण बाय चान्स एखाद्या कॉलेजमध्ये असं झालं तर अशी सीट ही ओपन कॅटेगरीला कन्वर्ट होऊ शकते जर कोणत्याच कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी आले नसतील तर. If there is a vacancy and if same quota candidate is not available, then convert the quota MS to OMS and OMS to MS.
Inter-se merit considering all the candidates as open candidates shall fill in and admit the candidates. जर एमएस चे कॅन्डिडेट नसतील तर तो कोटा ओएमएस ला जाईल. ओएमएस चे कॅन्डिडेट नाही आले तर ते एमएस कोट्यामध्ये कन्वर्ट होतील. तर मित्रांनो अशा प्रकारे हे काही इम्पॉर्टंट अपडेट या ठिकाणी सीईटी सेलनी दिलेला आहे आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट विषयी देखील या ठिकाणी दिलेला आहे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे ईडब्ल्यूएस च्या सीट ज्या आहेत त्या फक्त त्याच कॅन्डिडेटने भरायच्या आहेत. त्यांच्याशिवाय दुसऱ्यांना हे भरता येणार नाहीये आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी 6 महिने मुदतवाढ दिलेली आहे. तर त्यानुसार जर विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्या अप्लाय केलेल्या पावतीवर त्याला ऍडमिशन द्यायचं आहे. एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट बाबत जुने जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एकाच पेजवरती आहे. तर अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं आहे. त्यांना एकाच पेजवरती आहे किंवा सेपरेट द्या म्हणून असं कॉलेजने म्हणायचं नाहीये. आणि एसटी कॅटेगरीसाठी कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी, ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे इंस्टिट्यूशनल लेवल राऊंडच्या वेळेस सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो अशी काही महत्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.